करण आहे. दोन बलाढ्य संघ नक्कीच एकमेकांच्या समोर आता मात्र आपण भिडताना बघणार आहोत. एका बाजूला धनानीनगर क्रिकेट क्लब बोईसर तर एका बाजूला नक्कीच YBCC वेऊर पालघर विरुद्ध बोईसर. चला बी स्पीडअप करायचं लगेचच. DNCC संघ क्षेत्ररक्षण स्प्रेड करायचंय. चला पंच प्लीज मैदानाचा ताबा घ्यायचा. एक पंच नक्कीच आपण मिसिंग बघतोय. अंडरम क्रिकेटचा विचार केला तर नक्कीच वैतरणापासून ते डहाणू विभागापर्यंत एकमेव असं फॉर्मेट आहे ज्याच्यामध्ये 3 पंच मात्र मैदानाच्या आतमध्ये असतात. अंडरमचं एक वेगळं फॉर्मेट आपण बघतोय मागच्या अनेक वर्षापासून. नक्कीच 3 पंच मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय दाखल होताना. सेकंड राऊंडचा सामना आहे. बिग फाईट, बिग बॅटल. सचिन नक्कीच सचिनला इंट्रोड्यूस केलं जात आहे. कर्णधार मात्र आपण बघतोय सॉफ्ट हँडेड सिंगलने मात्र स्ट्राईक अँड रोटेट केलं जात आहे. पहिल्या चेंडूवरतीच मात्र नक्कीच स्ट्राईक अँड रोटेट केलं जात आहे. यावेळेस मात्र क्लासिकल ऑफ ब्रेक लेझी एलिगन्स आपल्याला पाहायला भेटत आहेत फलंदाजाच्या माध्यमातून. अजून एक खराब कट करण्याचा प्रयत्न. संपर्क मात्र अजूनपर्यंत चांगला होत नाहीये. धावफलकाचा विचार केला केवळ 2 धावा धावफलकावरती आहेत. बिग फाईट मॅच नक्कीच आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. येणारे अजूनही 2 चेंडू उर्वरित आहेत. यावेळेस मात्र अजून एक लेझी एलिगन्स खराब स्ट्रोक सिलेक्शन करंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतंय. धावफलकाचा विचार केला जाऊन पोहोचते केवळ 3 धावींवरती. 3 ऑन द स्कोर कार्ड आहेत. या चेंडूवरती मात्र हल्ला चढवला जाईल का, आक्रमण केलं जाईल का. स्ट्राईक एंड मात्र नक्कीच या चेंडूवरती रोटेट केलं जाते. षटक मात्र नक्की समाप्त होईल. आपण देऊया एक डीजे ला संधी. डीजे यावेळेस मात्र नक्कीच सुरेख षटक हाताला जाते सचिनच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्क वरती नक्कीच रितेशला आपण बघतोय. रितेश टू प्रेम नक्कीच असं बॅटल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये रंगताना दिसणार आहे. डाऊन द ट्रॅक संतोष मात्र फंबल होतोय. पायाला नक्की चेंडू आपण धडकताना बघतोय परंतु एक धाव रोखू शकत नाहीये. यावेळेस मात्र चेंडू जाईल क्रॅकिंग चौकारासाठी. एस डीजे धावफलकाचा विचार केला आता मात्र नक्कीच जाऊन पोहोचते तब्बल 9 धावेवरती. करण मात्र या चेंडूवरती आक्रमण करतोय, हल्ला चढवतोय. डाऊन द ट्रॅक सुरेख क्षेत्ररक्षण. मिस्टर आशिष म्हटलं जाताना जिथे तुमच्या कर्तृत्वाची एवढी मोठी असते तिथे नशिबाला सुद्धा नतमस्तक व्हावं लागतं. सुरेख स्टॉप आपण पाहतोय मिस्टर आशिषच्या फळीतून. सुरेख सुरेख क्षेत्ररक्षण मिस्टर आशिष. नक्कीच ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण बघतोय क्रॅकिंग फटका परंतु काय डिफ्लेक्शन दाखवले जात आहेत. पाटील नेटवर्क अँड टीम मिस्टर अनुरागला आपण बघतोय मुख्य कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आणि नक्कीच मुख्य ऑपरेटर मिस्टर मुन्ना.
पहिला झटका, पहिला हादरा, खराब रनिंग बिटवीन द विकेट. यस डीजे. धावफलकाचा विचार केला. 10 ऑन द स्कोर कार्ड आहेत. आशिषच्या त्या क्षेत्ररक्षणानंतर मात्र पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये शांतता आहे. सुरेख क्षेत्ररक्षण. यावेळेस मात्र नक्कीच अवांतरच्या रूपामध्ये धावफलकाचा विचार केला. 11 धावा धावफलकावरती आहेत. येणारे अजूनही 2 चेंडू उर्वरित आहेत. कट करण्याचा प्रयत्न, संपर्क चांगला नाहीये, परंतु संतोष सुद्धा फंबल होतोय. धावसंख्येत नक्कीच 1 ने बदल होताना आपण बघणार आहोत. 12 धावा धावफलकावरती आहेत. चेंडूचा विचार केला. शेवटचा अंतिम चेंडू उर्वरित आहे. 12 धावा धावफलकावरती नक्कीच सज्ज होत आहेत. खराब स्ट्रोक सिलेक्शन. षटक मात्र नक्की समाप्त होते. केवळ 12 धावा धावफलकावरती. जाऊया आपण मिस्टर डिस्क जॉकीकडे. यावेळेस मात्र नक्कीच 12 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. अजूनही नक्कीच एका बाजूला आपण करणला बघतोय आणि नक्कीच एका बाजूला मिस्टर तुषार लढे, छोटा पॅकेट, लिटिल मास्टर. रवीला नक्कीच गोलंदाजी मार्क वरती इंट्रोड्यूस केलं जातं. राईट टर्म ओव्हर द विकेट. रवी टू करण. चांगला बॅटल नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे. कट करण्याचा प्रयत्न. डिक्लेअर रिजन वरती नक्कीच चेंडूला आपण ट्रॅव्हल होताना बघतोय. धावफलकाचा विचार केला. 13 धावा धावफलकावरती आहेत. 13 ऑन द स्कोर कार्ड. कट करण्याचा प्रयत्न. धावफलकाचा विचार केला. 14 धावा. अजूनपर्यंत नक्कीच ज्या फटक्याची गरज आहे तो फटका तुषारच्या फळीतून सुद्धा येत नाहीये. कोणता फलंदाज असेल जो मात्र चौकारांची कोंडी फोडणार आहे. आशिषच्या क्षेत्ररक्षणानंतर पूर्णपणे यावेळेस मात्र बडी मछली वरती आहेत. येणारे अजूनही 3 चेंडू उर्वरित आहेत. तिसरे षटक आपण प्रगतीपथावरती बघतोय. यावेळेस मात्र चेंडू निघून जाईल. दन 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 दन. ओव्हरड्रॉप. क्लासिकल, दमदार, असरदार, युनिक चौकारासाठी डीजे. धावफलकाचा विचार केला. दर्पण मात्र नक्कीच अवघ्या पहिल्या चेंडूवरती आक्रमण करतोय. 18 धावा धावफलकावरती आहेत. येणारे अजूनही 2 चेंडू उर्वरित आहेत. 18 ऑन द स्कोर कार्ड आहेत. यावेळेस मात्र चेंडू निघून जाईल. इनटू द गॅप्स. 4 धावेंसाठी मिस्टर दर्पण मोरे. क्लासिकल ऑफ ड्राईव्हचा फटका नक्कीच आपण बघतोय. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून नक्कीच जास्त रूम दिला. त्या रूमचा मात्र पूर्णपणे फायदा उचलला जातोय. इनटू द गॅप्स. 1 बाउन्स. 4 धावेंसाठी. अजूनही येणारा शेवटचा अंतिम चेंडू उर्वरित आहे. या चौकारानंतर मात्र टीम हडल आपण बघतोय छोटीशी. त्या टीम हडल मध्ये मात्र नक्कीच पूर्णपणे दाखवलं जातंय. एवढा जर आपण चेंडूला टाइम दिला तर मात्र दर्पणकडे अनुभव आहे. त्या अनुभवाच्या शिदोरीचा वापर मात्र केला जातोय. पहिला फटका ऑन साइड रिजन वरती. त्यानंतर मात्र नक्कीच आपण बघतोय ऑफ ड्राईव्हचा फटका. चला आपली सुरुवात करायची लगेचच. शेवटचा अंतिम चेंडू. या चेंडूवरती मात्र चौकारांची हॅट्रिक लगावली जाईल का? तर चेंडू निघून जाईल. इनटू द गॅप्स. 4 धावेसाठी. दर्पण नावाचं वादन नक्कीच मैदानाच्या आतमध्ये घोंगावतंय. एस डीजे निघाली.
हॅलो, प्रत्येक चौकारावरती 100 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. या षटकामध्ये नक्कीच चौकारावरती 100 रुपयांचं पारितोषिक असणार आहे विश्वास पाटील सरांकडून. नक्कीच 26 ऑन द स्कोर कार्ड. 27 धावा धावफलकावरती आहेत. माफ कर. हॅलो, चेक. नक्कीच 27 धावा धावफलकावरती आहेत. 27 ऑन द स्कोर कार्ड. चौथा चौकार मात्र दर्पणच्या फळीतून लगावला जाईल का? डाऊन द ट्रॅक. नॉट आउटचा इशारा नक्कीच पंच दर्शवत आहेत. सुरेख रनिंग बिटवीन द विकेटचा नक्कीच वापर मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. जसा चेंडूचा संपर्क झाला फळीशी, यसचा कॉल आपण पाहिला दर्पणच्या माउथ मधून, आणि नक्कीच त्याच्या मोबदल्यामध्ये धावफलकाचा विचार केला. 28 धावा आहेत. येणारे 4 चेंडू तुषारवरती मात्र दडपण असणार आहे. यावेळेस मात्र अवे फ्रॉम द बॉडी चुकी 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 केली जाते. तुषार बॅक टू दी पवेलियन. खराब स्ट्रोक सिलेक्शन. चला प्लीज वायबीसीचे संघ वेळ दौडायचा नाहीये प्लीज जास्त. लगेचच फलंदाज रेडी ठेवायचे आहेत. संजय बाबूला इंट्रोड्यूस केले जात आहेत. चेंडूचा विचार केला. येणारे अजूनही 3 चेंडू उर्वरित आहेत. जसं मी म्हटलं तुषारवरती प्रेशर होतं. सिंगलने स्ट्राईक अँड रोटेट केलं जाईल की मोठा फटका खेळला जाईल, आणि त्या प्रेशरच्या मोबदल्यामध्ये तुषार लढे बॅक टू दी डगआउट, बॅक टू दी पवेलियन. अजून एक झटका. डाऊन द ट्रॅक. चेंडू जातो इन टू द गॅप्स. 4 धावेसाठी. धावफलकाचा विचार केला. जाऊन पोहोचते तब्बल 32 धावेंवरती. चेंडूचा विचार केला. येणारे अजूनही 2 चेंडू उर्वरित आहेत. दर्पण नावाचं वादन नक्कीच वेऊरच्या क्रीडांगणावरती होम ग्राउंड वरती अजूनपर्यंत प्रत्येक गोलंदाजाला मैदानाच्या बाहेर नेऊन सोडतंय. नक्कीच दर्पणचा विचार केला. एक चांगला अनुभव आहे. त्या अनुभवाचा वापर मात्र स्वतःच्या होम ग्राउंड वरती, होम ग्राउंड एडव्हान्टेज म्हणायला हरकत नाही, घेतला जातोय. सुरेख फटकेबाजी. फुलार लेनचा चेंडू क्षेत्ररक्षक तैनात आहे. धावफलकाचा विचार केला. 32 धावा. शेवटच्या चेंडूवरती आक्रमण केलं जाईल का? यावेळेस मात्र इन टू द गॅप्स. चेंडू निघून जाईल. क्लासिकल दमदार असरदार युनिक चौकारासाठी. यस डीजे. नक्कीच यापुढे होणारा सामना एका बाजूला आपण बघणार आहोत साई गणेश सातपाडी बी, तर एका बाजूला नवली. 37 धावांचा नक्कीच पाठलाग करायचंय. चला यायचे लगेचच कर्णधार. एका बाजूला साई गणेश सातपाडी बी, तर एका बाजूला नवली. चला न्यू बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचे. 2 फलंदाज लगेचच ताबा घ्यायचे. एका बाजूला नक्कीच आपण राकेशला बघतील का, आणि एका बाजूला संतोष, की पेअर मध्ये मात्र चेंज केला जाईल, बदल केला जाईल. चला कर्णधार यायचे लगेचच. नवली विरुद्ध साई गणेश सातपाडी ब यायचं लगेचच प्लीज. नवली संघ कर्णधार, साई गणेश सातपाडी संघ नक्कीच कर्णधार निखिल आपल्यासोबत जोडला जातोय. नवली संघ प्लीज यतीन पाटील. धावांना नक्कीच एक मोठं डोंगर समोर ठेवले. दर्पणच्या फळीचा विचार केला. तब्बल 5 चौकार ज्याच्या फळीतून आले.
सदोतीस धावांचा नक्की पाठलाग करायचंय. पहिलं षटक घेऊन नक्कीच आपण करणला बघतोय. करण पहिला षटक मिस्टर करण ठाकूर टू संतोष राईट आर्म राऊंड विकेट. सदोतीस धावांचा नक्कीच पाठलाग करायचा. स्लोवर ऑफ ब्रेक नकल गेंद. चेंडूचा विचार केला नक्कीच फक्त फ्लाईट दिली आपण बघतोय. क्लासिकल ऑफ ब्रेक क्लम केलं जाते फलंदाजाला. यावेळेस मात्र टॅप करण्याचा प्रयत्न पंचांकडे दाद मागितली जाते. पंच मात्र नक्कीच तटस्थ आहेत. व्हेरिएशन मात्र नक्कीच आपण बघतोय गोलंदाजाच्या माध्यमातून. धावफलकाचा विचार केला नक्कीच सिंगलने आपल्याला रोटेट होताना दिसते लेग 22च्या रूपामध्ये. यावेळेस मात्र नक्कीच कटचा प्रयत्न. रिएक्शन आपण बघतोय फलंदाजाकडून. क्लोज कॉल. चेंडू जाधव डिक्लेअर रिजन वरती. धावफलकाचा विचार केला. धावफलक जाऊन पोहोचेल 2 धावेंवरती. येणारे अजूनही 3 चेंडू उर्वरित आहेत. स्वीपचा फटका. प्रेम आहे चेंडू खाली. सुरेख क्षेत्ररक्षण. काय कलेक्शन मात्र नक्कीच प्रेमच्या माध्यमातून दाखवलं जात आहे. निर्धावानंतर नक्कीच प्रेशर पुन्हा एकदा फलंदाजावरती असेल. यावेळेस मात्र स्लोवर वन आदित्य चुकी करतोय. नकल गेंद. शेवटचा अंतिम चेंडू अजूनही उर्वरित आहे. यावेळेस मात्र नक्की सल्ला चढवला जातोय. धावफलकाचा विचार केला. आता मात्र जाऊन पोहोचेल 6 ऑन द स्कोर कार्ड. धावफलकाचा विचार केला. चौकारानंतर मात्र आकार घेताना आपण बघतोय 6. 6 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस मात्र नक्कीच पालघर एक्सप्रेसला आपण बघतोय गोलंदाजी मार्क वरती. प्रत्येक विकेट वरती मात्र नक्कीच सुनील मोरे यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. पालघर एक्सप्रेस नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. स्पीड गन. पहिला चेंडू नक्कीच संतोष टू राकेश. यावेळेस मात्र नक्कीच रनअप मध्ये थोडीशी आपण चुकी बघतोय. फुलर रेंजचा चेंडू. तुषार मात्र नक्कीच थोडासा फंबल. फुलर रेंजचा चेंडू. आदित्य नक्कीच थोडासा फंबल होतोय परंतु स्वतःला सावरला जात आहे. मिस्टर संतोष नक्कीच गोलंदाजी मार्क वरती बघतोय. एका युवा गोलंदाजाला लाजवेल असा टप्पा मात्र मागच्या 2 चेंडूंवरती आपण पाहिला. सुरेख गोलंदाजी. यावेळेस मात्र संजय चुकी करतोय. खराब क्षेत्ररक्षण. धावफलकाचा विचार केला. जाऊन पोहोचेल तब्बल 10 धावेंवरती. 10 ऑन द स्कोर कार्ड. हल्ला मात्र नक्कीच चढवला जातोय. 10 ऑन द स्कोर कार्ड लगावले जात आहे. संजय मात्र नक्कीच थोडंसं फंबल आपण पाहिलं. धावा मात्र नक्कीच पूर्ण 4 आपण पाहतोय स्कोरबोर्ड वरती कोरल्या जात आहेत. यावेळेस मात्र फक्त दिशा दाखवली. 1 ने मात्र नक्कीच सॅटिस्फाईड समाधानी व्हावं लागेल. चौकारानंतर मात्र कुठेतरी कॉन्सन्ट्रेशन कोलॅप्स होताना आपण बघतोय गोलंदाजाचं. येणारे अजूनही 2 चेंडू उर्वरित आहेत. क्लासिकल ऑफड्राईव्ह. चेंडू निघून जाईल. 4 धावेंसाठी. या चौकारानंतर मात्र नक्कीच समीकरण बदललं जात आहे. धावफलकाचा विचार केला. 15 ऑन द स्कोर कार्ड. शेवटचा अंतिम चेंडू उर्वरित आहे. 15 धावा. मिस्टर संतोषच्या फळीतून मात्र हा येतोय ब्रँडेड चौकार. संतोषचा विचार केला. एक वेगळा स्टान्स आहे परंतु काय सुरेख फटका.
क्लासिकल ऑफ ड्राईव्ह. शेवटचा अंतिम चेंडू. यावेळेस मात्र स्ट्राईक एंड नक्कीच रोटेट केलं जाते. 16 धावा नक्कीच धावफलकावरती आहेत. समीकरणाचा विचार केला 12 चेंडू 21 धावांची गरज. घेऊया एक छोटीशी विश्रांती. जाऊया मिस्टर डिस्क जॉकीकडे. ये डीजे. समीकरण असणार आहे 12 चेंडू 21 धावांची गरज आहे. प्रेमला नक्कीच आपण बघतोय गोलंदाजी मार्क वरती महत्वाचं क्रुशियल षटक घेऊन नक्की स्वतः कर्णधार येतोय मिस्टर प्रेम. बारा चेंडू 21 धावांची गरज आहे. धीरज मात्र नक्कीच आहे. तुषार मात्र नक्कीच थोडं फंबल आपण बघतोय. चला पंच आपल्याला सुद्धा विनंती असेल प्रत्येक षटकामागे केवळ एक टीम मीटिंग सलावडे. आपण सुद्धा ही ताकीद प्रत्येक संघाला प्रत्येक कर्णधाराला द्यायची आहे. धावफलकाचा विचार केला जाऊन पोहोचेल ती. समीकरणाचा विचार केला 11 चेंडूत 20 धाव्यांची गरज आहे. सामना अजूनही बॅलन्सिंग आहे. चला प्लीज जास्त वेळ दवडायचं नाहीये. 11 चेंडू 20 धाव्यांची गरज आहे. यावेळेस मात्र नक्कीच खराब चेंडू. प्रेम मात्र नक्कीच निराश करतोय. 11-19 ची गरज आहे आता मात्र. 19 धावा 11 चेंडू 11 चेंडू 19 धावा. सामना अजूनही बॅलन्सिंग आहे. यावेळेस मात्र नक्कीच आपण बघतोय धीरजच्या माध्यमातून सुरेख क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडूची मात्र सांगता केली जाते. कमबॅक केलं जाते. मोठा फटका नक्कीच मारण्याचा प्रयत्न होता. ऑनसाइड रिजन वरती मात्र केवळ 3 खेळाडू आपण बघतोय. त्याच्या मोबदल्यामध्ये मात्र नक्कीच येणारे अजूनही 3 चेंडू उर्वरित आहेत. धावफलकाचा विचार केला. धावफलक आहे 19 धावांवरती. 19 ऑन द स्कोर कार्ड. यावेळेस मात्र नक्कीच वाईडच्या रूपामध्ये अजून एक अवांतर. प्रेशर प्रेशर आणि आपण प्रेशर पाहतोय. आदित्य सुद्धा चुकी करतोय. अवांतर +1. प्रेशर प्रेशर आणि प्रेशर आपण पाहतोय. धावफलकाचा विचार केला वाईड +1. धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 22 धावांवरती. येणारे अजूनही 3 चेंडू उर्वरित आहेत. चला प्लीज ताकीद द्यायची. जास्त वेळ दवडला जातोय. चला प्लीज पंच ताकीद नक्कीच आपण द्यायची. जास्त वेळ मात्र दवडला जातोय. पेडलसीचा प्रयत्न. चेंडू निघून जाईल डिक्लेअर रिजन वरती. येणारे अजूनही 2 चेंडू उर्वरित आहेत. या 2 चेंडूवरती मात्र आक्रमण चढवलं जाईल का? 8-15 ना. यावेळेस मात्र नक्कीच तुषार आहे चेंडू खाली. समीकरण असणार आहे 7 चेंडू 13 धावांची गरज आहे. 7 चेंडू 13 धावा. या शेवटच्या चेंडूवरती मात्र आक्रमण हल्ला चढवला जाईल का? 7 चेंडू 13 धावांची गरज आहे. 7 चेंडू 13 धावांची गरज आहे. हाय व्होल्टेज ड्रामा नक्कीच मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र नक्कीच निर्धाव चेंडू कमबॅक केलं जात आहे. समीकरण असणार आहे 6 चेंडू 13 धावांची गरज आहे. डीजेला संधी ऐकूयात मधुर संगीत. या डीजे धन्यवाद डीजे. चला प्लीज YBCD वेऊर संघ थोडंसं स्पीडअप करायचं. नक्कीच आयोजकांचा कॉल आपण बघतोय. या इनिंग मध्ये नक्की जास्त वेळ दवडला जातोय.
13 धावांची गरज आहे. शर्मा गोलंदाजी मार्कवरती आपण बघतोय. चेंडू गरज यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवरतीच संतोष प्रेशर आणि प्रेशर आपण बघतोय. नॉट आउट द्यायचं नक्कीच पंच दर्शवत आहेत. समीकरण असणारे 5 चेंडू 13 धावांची गरज. अवे फ्रॉम द बॉडी चेंडू नक्कीच हाताला जातोय. अवे फ्रॉम द बॉडी नक्कीच विचार केला व्यूहरचनेचा. 4 खेळाडू ऑफसाईड रिजन वरती त्याच लाईन वरती मात्र गोलंदाजी केली जाते. यावेळेस मात्र धीरज चुकी करतोय. चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. अजूनही सामना बॅलेन्सिंग आहे. चुरस अजूनही आहे. 4 चेंडू 9 धावांची गरज आहे. समीकरणाचा विचार केला. चला प्लीज जास्त वेळ नक्की जवडायचं नाहीये. 4 चेंडू 9 धावांची गरज आहे. सामना अजूनही बॅलेन्सिंग आहे. 4 चेंडू 9 धावांची गरज. 4 चेंडू 9 धावा. यावेळेस मात्र नक्कीच प्रेम सुरेख क्षेत्ररक्षण. समीकरण आपण आता मात्र पाहणार आहेत. 3 चेंडूत 8 धाव्यांची गरज आहे. सामना बॅलेन्सिंग आहे. कोण मात्र नक्कीच या 3 चेंडूमध्ये विजयश्री पत्करेल. कारण एका बाजूला मात्र आपण आदित्यला बघतोय, एका बाजूला राकेश आहे. प्रेशर दडपण मात्र आपण बघतोय. यावेळेस मात्र नक्कीच रनअप मध्ये थोडीशी चुकी आपण बघतोय. प्रेशर 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 आणि प्रेशर आपण बघतोय. हृदयाची स्पंदनं वाढवणारा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. यावेळेस मात्र चौकारानंतर समीकरण पूर्णपणे बदललं जात आहे. विकेटचा विचार केला तर नक्कीच वायबीसी संघाचे 3 गडी बाद झालेत. डीएनसीसी संघाचा एकही गडी बाद झाला नाहीये. नक्कीच तर विकेटसाठी बक्षीस लगावलं जात आहे. 500 रुपयांचं पारितोषिक असेल जर आदित्यच्या चेंडूवरती गडी बाद घेतला गेला. समीकरणाचा विचार केला. 2 चेंडूत 4 धावेची गरज आहे. 2 चेंडू 4 धावा. यावेळेस मात्र प्रेम मोरे. टाळ्यांचा गजर मात्र प्रेमसाठी व्हायला पाहिजे. टाळ्यांचा गजर मात्र प्रेमसाठी व्हायला पाहिजे. म्हटलं जाताना मंजिल उन्हें मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता जनाब, हौसलों से उड़ान होती है. सुरेख क्षेत्ररक्षण. नक्कीच ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण बघतोय सुरेख स्टॉप. टाळ्यांचा गजर आपण पाहिला. समीकरण असणारे 1 चेंडूत 3 धावांची गरज आहे. चला विकेटचा विचार केला तर डीएनसीसी संघाचा केवळ 1 गडी बाद झालाय. डीएनसीसी संघाचा केवळ 1 गडी बाद झालाय. चला प्लीज राहुल जास्त वेळ मात्र दबडला जातोय. 1 चेंडू 3 धावांची गरज आहे. तर 2 धावा कंप्लीट केल्या तरी सुद्धा संघ विजयी होणार आहे. चला प्लीज नक्कीच प्रेशर प्रेशर आणि आपण प्रेशर बघतोय. ज्या प्रेक्षकाला मात्र नक्कीच हृदयविकाराचा प्रॉब्लेम असेल त्याने मात्र सामना पाहू नका. प्रेक्षकांच्या मनामध्ये अजून सुद्धा प्रश्न आहे कोण जिंकेल, गोलंदाज की फलंदाज, फलंदाज की गोलंदाज. 1 चेंडू 3 धावेची गरज आहे. सामना बॅलेन्सिंग आहे. प्रेक्षकांच्या मनामध्ये नक्कीच आपण बघतोय. यावेळेस मात्र गडी बाद. टाळ्यांचा गजर नक्कीच आपण बघतोय मिस्टर प्रेम मोरेसाठी होताना. सुरेख स्टॉप. आता मात्र नक्कीच घेऊया एक विश्रांती. जाऊया मिस्टर डीजे कडे. అంతా
थँक्यू डीजे. चला यायचे या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय तर नक्कीच या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय मिस्टर प्रेम मोरे. सुरेख स्टॉप. चला नक्कीच तर अजून एक बक्षीस लगावलं जाते प्रेमच्या स्टॉप साठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे सुनील मोरिया ट्रान्सपोर्ट कडून. नक्कीच बक्षीस लगावली जातात. आपण बघतो मिस्टर प्रेम मोरे. दर्पण मोरे कुठे आहे का? दर्पण 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 मंचावर आहे. चला तर नक्कीच खेळाडू वृत्ती मात्र प्रेम जाते. दर्पणला मात्र नक्कीच मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक शेअर केलं जातं. यायचंय दर्पण मोरे. 20 धावा ज्याच्या फळीतून आल्या खेळली जाते. नक्कीच आपण बघतोय खेळाडू वृत्ती मात्र नक्कीच दाखवली जाते. प्रेमच्या माध्यमातून स्वतःच्या मॅन ऑफ द मॅचला शेअर करणे खूप मोठी गोष्ट असते. टाळ्यांचा गजर मात्र नक्कीच प्रेमसाठी सुद्धा व्हायला पाहिजे. एक टीम स्पिरिट मात्र नक्कीच दाखवली जाते. सुरेख स्टॉप नंतर मात्र नक्कीच दर्पणचा विचार केला ज्याच्या फळीतून नक्कीच